वाशिममधील डॉक्टरचा एक प्रताप समोर आलाय। प्रसूतीच्या वेळी महिलेच्या पोटामध्ये चक्क कापडी तुकडा राहिलेला आहे। प्रसूती शस्त्रक्रियेच्या दरम्यान डॉक्टरांचा हलगर्जीपणा आता समोर आलाय। शस्त्रक्रियेनंतर पोटात दुखत असल्यानं ही बाब निदर्शनास आली। महिलेच्या पतीने डॉक्टरांच्या विरोधात पोलिसांमध्ये आता तक्रार केलेली आहे। जेव्हा आपण सिझेरियन केलं आणि त्याच्यामध्ये जेव्हा एक 24 एप्रिल ते 1-2 दिवसाच्या मध्ये त्यांनी तिथे ओपन केलं, त्या दरम्यान तो मॉब येण्याची शक्यता आहे। कारण एका वर्षाच्या कालावधीमध्ये या मॉबने, एवढा मोठा मॉब आहे, साधा आपल्याला अपेंडिक्स किंवा मुतखडा असला तर आपल्या पोटामध्ये आपल्याला दुखायला लागतं। पेशंटला 1 वर्षापर्यंत तो कुठल्याही प्रकारची तक्रार झाली नाही असं होऊ शकत नाही। आणि एवढा मोठा मॉब असल्यानंतर तो मॉब आहे त्या कंडिशनमध्ये पोटाच्या बाहेर निघत नाही, कुजला असता तो किंवा काहीतरी त्याचा त्रास झाला असता पेशंटला, रुग्णाला ताप आली असती, रुग्णाच्या पोटामध्ये पू झाला असता, तर रुग्णाच्या पोटामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं। आणि तो जो मॉब दाखवत आहेत मीडियावर सध्या, तो मॉब एकदम फ्रेश आहे। एका वर्षानंतर एवढा फ्रेश मॉब निघणं शक्य नाही। ही तक्रार आज आमच्याकडे प्राप्त झालेली आहे। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही सखोल चौकशी करून आणि जी संबंधित समिती आहे त्यांच्याकडनं अहवाल प्राप्त करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येते। नेमकं सर तक्रारीमध्ये काय होईल? तक्रारीने जी काही समोर ही त्याच्यामध्ये जर काही निष्पन्न झालं तर त्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।